खरं तर काल निकाल लागला मनपा निवडणुकीचा, सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला। आज मात्र सगळेच पक्ष पुढच्या रणनीतीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत। पण लोकशाही मराठीनं ज्या पद्धतीनं हा एक्झिट पोल तमाम महाराष्ट्रासमोर मांडला, त्या एक्झिट पोल नंतर लोकशाही मराठी आणि रुद्रचा अंदाज तंतोतंत हा खरा ठरतोय। अन्य वाहिन्या आणि संस्थांच्या सर्वेक्षणात लोकशाही मराठी हे पुन्हा एकदा अव्वल हे आता सिद्ध झालंय। महापालिकेत भाजप शिवसेनेची सत्ता येणार हा अंदाज लोकशाही मराठी आणि रुद्रच्या एक्झिट पोलमध्ये 15 तारखेलाच संध्याकाळी हा व्यक्त करण्यात आलेला होता। हे सगळे अंदाज आता खरे ठरतायत। केवळ आम्ही ही गोष्ट सांगत नाहीये, तर तुम्हाला प्रत्येक ग्राफिक्सच्या माध्यमातून हे पटवून सुद्धा देणार आहोत। सुरुवातीला आपण पोल पाहणार आहोत, अर्थातच मनपातला, मुंबईतला। पहा, सुरुवातीला आपण पाहूया पोल ऑफ पोल, त्यानंतर आपण मुंबई, पुणे, त्यानंतर कोल्हापूर अशा प्रत्येक ठिकाणाच्या 29 महापालिकांचा आमचा एक्झिट पोल आणि निकाल असा आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहोत। काय नेमका कसा अंदाज आमचा खरा ठरला, तर पोल ऑफ पोल लोकशाही मराठीनं काय सांगितलेलं होतं, लोकशाही मराठी आणि रुद्रच्या पोल ऑफ पोलनुसार भाजप शिवसेना 115 ते 131 जागा जिंकेल, 30 जागा जिंकेल, तर अर्थात तितक्याच जागा महायुतीला मिळताना दिसतात। तिथं शिवसेना म्हणजेच ठाकरेंची शिवसेना 67 ते 82च्या घरात खेळेल असा अंदाज होता। लोकशाही मराठी आणि रुद्रचा तो अंदाज अर्थातच खरा ठरतोय। तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी 22 ते 27 या घरात असेल हा अंदाज वर्तवलेला आम्ही, तोही अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे। तर आज तक माय इंडियानं अंदाज वर्तवलेला 131 ते 151च्या घरात महायुती असेल, तो अंदाज खोटा ठरताना दिसतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 58 ते 68 जागा मिळतील असा एक अंदाज होता, तोही अंदाज कुठेतरी चुकलाय। तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी 12 ते 16 या घरांमध्ये त्यांना जागा मिळतील असा एक अंदाज होता, तोही अंदाज खरा ठरताना दिसत नाहीये। एबीपी मासाचा अंदाज आपण पाहूया, 127 ते 154 जागा या महायुतीला मिळतील असा एक अंदाज होता, पण तो अंदाजही तंतोतंत खरा ठरलेला नाहीये। तर शिवसेना युबीटी शिवसेनेला 44 ते 64च्या घरात जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला होता। त्याही अंदाजावर सवाल आता उपस्थित होतोय, कारण तो अंदाज खोटा ठरलाय। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी 16 ते 25 जागा मिळवेल असा अंदाज होता, तर तोही अंदाज चुकीचा आहे। डीवी रिसर्चचा आता आपण अंदाज बघूया, 107 ते 122 इतक्या जागा मिळतील असा अंदाज होता महायुतीला, पण तोही अंदाज या ठिकाणी चुकतोय। शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेला 68 ते 87 जागा मिळतील आणि काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 18 ते 25 मिळतील, तर तोही अंदाज चुकलाय। JDS या संस्थेकडून जो रिसर्च करण्यात आलेला होता, त्यांनी अंदाज वर्तवलेला 127 ते 154 जागा महायुतीला मिळतील, तो अंदाज चुकलाय। तर शिवसेना युबीटीला 44 64 आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला 16 ते 25 जागा मिळतील असा अंदाज होता, तोही चुकतोय। JVC 131 ते 151 जागा महायुतीला मिळतील असा अंदाज होता, तोही अंदाज चुकलेला आहे। 64 जागा युबीटीला मिळेल असा अंदाज त्यांनी वर्तवलेला होता, तो अंदाजही खोटा ठरलाय। तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या जागांसंदर्भात केलेला सर्वे किंवा वर्तवलेला अंदाजही चुकीचा ठरतोय। या सगळ्या पोल ऑफ पोलमध्ये जर आपण पाहिलं, तर अव्वल आणि तंतोतंत खरा केवळ एकच पोल आहे, आणि तो म्हणजे लोकशाही मराठी आणि रुद्रनं केलेला सर्वे। महायुती 115 ते 130 जागा मिळतील, तो खरा ठरलाय। शिवसेना युबीटी 67 ते 82 जागा मिळतील, तो खरा ठरलाय। आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस 22 ते 21 जागांच्या घरात, 27 या जागांच्या घरात असेल, तर तोही तंतोतंत खरा ठरताना दिसतोय। आता आपण जाऊया प्रत्येक मनपा निवडणुकीच्या आपण जागा पाहूया आणि आपण समजून घेऊया लोकशाही मराठी आणि रुद्रनं काय नेमका अंदाज वर्तवलेला होता आणि काय निकाल लागलाय,
तर पाहूया आपण भाजप शिवसेना युतीला आम्ही अंदाज वर्तवलेला होता, म्हणजे लोकशाही मराठी आणि रुद्रनं 115 ते 130 जागा मिळतील. तर लागलेला निकाल आपण पाहतोय 118 जागा मिळालेल्या आहेत. अंदाज खरा ठरतोय. शिवसेना युबीटीला मिळतील 67 ते 82 जागा. आम्ही अंदाज वर्तवल्यानंतर 72 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत युबीटीला. तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 22 ते 27 जागा मिळतील असा अंदाज होता. तर तोही अंदाज आमचा खरा ठरतोय आणि या ठिकाणी दोनही जागा मिळून आपण जर पाहिलं तर 34 जागा या मिळालेल्या आहेत. पुढे जाऊया आता आपण मुंबई बघूया. आता आपण मुंबईत पक्षनिहाय समजून घेऊया. पक्षनिहायचं आपण मुंबईचं गणित बघितलं तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झिट पोल लोकशाही मराठी आणि रुद्रनं या ठिकाणी दिलेला होता. भाजपला मिळतील 80 ते 90 जागा. तर तो आमचा एक्झिट पोल खरा ठरतोय. या एक्झिट पोलनुसार 89 जागा त्या ठिकाणी आपण पाहतोय भाजपला मिळालेल्या आहेत. शिवसेना युबीटीला 60 ते 70 मिळतील असा अंदाज होता. तिथं 65 जागा मिळालेल्या आहेत. शिवसेना म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला 35 ते 40 जागा मिळतील असा लोकशाही मराठी आणि रुद्रचा सर्वे होता, एक्झिट पोल होता. तर तो देखील खरा ठरताना दिसतोय. 29 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. इथं काँग्रेसला 22 ते 27 तर 24 जागा या मिळालेल्या आहेत. मनसे 7 ते 12 या जागांमध्ये खेळ असं म्हटलं जात होतं. तर तिथं मनसेला 6 जागा मिळतात. एनसीपी अजित पवार गट आणि एनसीपी शरद पवार गट यामध्ये जर आपण पाहिलं तर रुद्र आणि लोकशाही मराठीनं केलेल्या एक्झिट पोलनुसार दादांच्या राष्ट्रवादीला 2 ते 3 जागा मिळतील असा अंदाज होता मुंबईत. तर बरोबर 3 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जेमतेम 1 जागा मिळेल असा अंदाज होता. तर तो अंदाज खरा ठरताना दिसतोय. वळूया पुढच्या महापालिकेकडे. ही महानगरपालिका आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका. या ठिकाणी शिवसेना 50 ते 55 असा अंदाज आम्ही वर्तवलेला होता, जो अतिशय तंतोतंत खरा. 54 जागा मिळालेल्या आहेत. भाजपा 45 ते 50. निवडणुकीचा निकाल बरोबर 50. शिवसेना युबीटी 10 ते 15 जागा मिळतील असा आमचा अंदाज होता, एक्झिट पोल होता. तोही खरा ठरतोय आणि निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. बरोबर 10 जागा मिळालेल्या आहेत. मनसेला 4 ते 6 जागा मिळतील असा आम्ही अंदाज वर्तवलेला होता. निवडणुकीचा निकाल लागला आणि मनसेला त्या ठिकाणी 5 जागा मिळाल्या. आमचा अंदाज खरा ठरला. काँग्रेसला मिळतील 1 ते 2 जागा असं आम्ही म्हटलेलं होतं. तर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसला या 2 या ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत. एनसीपी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी जेमतेम 1 जागा मिळेल असा आम्हाला अंदाज होता. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला त्या ठिकाणी 1 जागा बरोबर मिळालेली आहे. पण दादांच्या राष्ट्रवादीनं निराशा केली. या ठिकाणी खातं उघडण्यात यश आलेलं नाहीये. पाहूया पुढची महानगरपालिका. पिंपरी चिंचवड महानगरपालिका. यामध्ये भाजप 70 ते 85 तर 84 बरोबर भाजपला मिळालेल्या आहेत. ही तीच महानगरपालिका आहे ज्या ठिकाणी अजित पवार म्हणालेले होते कारभारी बदला. एनसीपी अजित पवार यांच्या पक्षाला साधारणतः 35 ते 50 जागा मिळतील असा आम्ही अंदाज वर्तवलेला होता. तर निवडणुकीचा निकाल लागला आणि दादांच्या पक्षाला 37 जागा मिळाल्या. त्यामुळे इथंही आमचा अंदाज खरा ठरतोय. शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना 4 ते 8 जागा मिळतील असा आमचा एक्झिट पोल होता. तर निवडणुकीचा निकाल लागला. बरोबर 6 जागा मिळाल्या. पुन्हा एकदा आमच्या एक्झिट पोलवर शिक्कामोर्तब. शिवसेना युबीटीला साधारणतः 3 जागा मिळतील असा आम्ही या ठिकाणी अंदाज वर्तवलेला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला साधारणतः 1 ते 2 जागा मिळतील. मनसेला सुद्धा त्याच घरात जागा मिळतील असा आम्ही एक अंदाज वर्तवलेला होता. त्यामुळे सुमार कामगिरी होईल असं या ठिकाणी आम्ही एक अंदाज वर्तवलेला होता. तर त्यानुसार इथं या तीनही पक्षांनी खातं काही उघडलेलं नाहीये. त्यामुळे याही महानगरपालिकेचा लोकशाही मराठी आणि रुद्रनं केलेला सर्वे पुन्हा एकदा यशस्वी होताना दिसतोय. शिक्कामोर्तब झालेल्या यावर चला पुढची महानगरपालिका पाहूया. ही महानगरपालिका आहे नवी मुंबईची महानगरपालिका.
भाजपचा एक्झिट पोल, भाजपच्या या ठिकाणी जागा जो लोकशाही मराठीचा एक्झिट पोल आहे त्यानुसार 58 ते 62 इतक्या जागा मिळतील हा आमचा अंदाज होता. तर तो अंदाज तंतोतंत खरा. 65 जागा या ठिकाणी भाजपला मिळाल्या. ही 30 महानगरपालिका आहे ज्या ठिकाणी टांगा फलटी घोडे फरार अशा वल्गना करण्यात आलेल्या होत्या, दंड थोपटण्यात आलेले होते. गणेश नाईक आणि शिंदेंकरता ही महानगरपालिका वर्चस्वाची होती. शिवसेनेला या ठिकाणी म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेला या ठिकाणी 44 ते 48च्या घरात जागा मिळतील असा लोकशाही मराठी आणि रुद्रचा एक्झिट पोल होता. तर या ठिकाणी तो एक्झिट पोल पुन्हा एकदा खरा ठरतोय. 42 जागा या निवडणुकीत मिळालेल्या आहे शिंदेंच्या शिवसेनेला. तर आम्ही जर म्हटलेलं होतं आमच्या एक्झिट पोलनुसार ठाकरेंची शिवसेना, दादांची राष्ट्रवादी आणि अर्थातच शरद पवार यांची राष्ट्रवादी या ठिकाणी सुमार कामगिरी करेल. शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेला अर्थातच कमी जागा या ठिकाणी मिळतील असा आमचा एक्झिट पोल होता, अंदाज होता. आणि 2 ते 3 जागा मिळतील असा आम्ही एक्झिट पोलमध्ये दाखवलेला होता. तर तोही एक्झिट पोल आमचा खरा ठरला आणि निवडणुकीचा निकाल लागला आणि ठाकरेंच्या सेनेला या ठिकाणी बरोबर आमच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार 2च जागा मिळाल्या. तर तिथं अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं मात्र अतिशय सुमार कामगिरी म्हणण्यापेक्षा खातं सुद्धा उघडलेलं नाहीये. पण मनसेला आम्ही म्हटलेलं होतं की 1 जागा या ठिकाणी मिळू शकते. पहा 0-1 जागा असं आम्ही म्हटलेलं आहे. त्यामुळे बरोबर 1 जागा मनसेला त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे अगदी मिनिमल केलेला आमचा हा सर्वे इथं सुद्धा यशस्वी होताना दिसतोय. केवळ 1 जागेचा आम्ही अंदाज वर्तवलेला होता तर ती बरोबर 1 जागा मनसेला या ठिकाणी मिळालेली आहे. चला जाऊया पुढच्या महानगरपालिकेत. सांगली महानगरपालिका, भाजपा 35 ते 40 असा आमचा एक्झिट पोल होता. तर बरोबर 39 जागा भाजपला. काँग्रेस 14 ते 18 जागा मिळेल असा आमचा एक्झिट पोल होता. बरोबर 18 जागा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसला मिळालेला आहे. NCP अजित पवार यांना 15 ते 20 जागा मिळतील. 16 जागा या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत. किती तंतोतंत खरा ठरलेला आहे लोकशाही मराठी आणि रुद्रचा एक्झिट पोल. याची ही ज्वलंत उदाहरणं आपण दाखवतोय. या ठिकाणी NCP शरद पवार यांची राष्ट्रवादी यांना 7 ते 10 जागा मिळतील असा आमचा अंदाज होता. त्यानुसार 3 जागा या ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत. तर शिवसेनेला केवळ 1 ते 2 जागा मिळेल असं आम्ही म्हटलेलं होतं एक्झिट पोलमध्ये. बरोबर 2 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत शिंदेच्या शिवसेनेला. पुन्हा एकदा शिक्कामोर्तब याही महानगरपालिकेवर लोकशाही मराठीच्या एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरल्याचं. धुळ्यात जातोय आता आपण. धुळ्यात भाजपला 45 ते 50 जागा मिळतील असा आमचा एक्झिट पोल होता. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 50 जागा बरोबर भाजपला मिळालेल्या आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 ते 8 जागा मिळतील असा आमचा अंदाज होता. 8 बरोबर जागा या ठिकाणी दादांची राष्ट्रवादी ही मिळवताना दिसते. पहा किती परफेक्ट आमचं काउंटिंग होतं, किती परफेक्ट आमचा सर्वे होता. शिवसेना 5 ते 10 जागा मिळतील असा आम्ही अंदाज वर्तवलेला होता एक्झिट पोल. बरोबर 5 जागा या ठिकाणी शिवसेना आपल्या खात्यात पाडताना दिसते. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना ही जेमतेम कामगिरी करेल आणि अर्थातच शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा असा आम्ही अंदाज वर्तवलेला होता. आणि त्यानुसार काँग्रेसला इथं 3 ते 5 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा 3 ते 5 जागा मिळतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 1 ते 2च जागा मिळेल असा आम्ही अंदाज वर्तवलेला होता. तर इथं मात्र काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला इतकंच नाही तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा खातंही उघडता आलेलं नाहीये. त्यामुळे शिक्कामोर्तब लोकशाही मराठी आणि रुद्रनं केलेला सर्वे खरा ठरतोय. अहिल्यानगरमध्ये आता आपण पोहोचलेलो आहे महानगरपालिकेत.
इथं आम्ही एक्झिट पोल काय सांगितलेला होता तर एनसीपी म्हणजेच अजित पवार यांची राष्ट्रवादी 20 ते 25 जागा जिंकेल असा आमचा अंदाज होता. निवडणुकीत 27 बरोबर जागा त्यांना मिळालेल्या आहेत. भाजपा 19 ते 24 जागा मिळवेल असा आम्ही अंदाज वर्तवलेला. 25 जागा भाजपला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. पहा, बिलकुल इतका मेजर फरक नाहीये, इतका तंतोतंत खरा केवळ आणि केवळ लोकशाही मराठी आणि रुद्रनं केलेला एक्झिट पोल खरा ठरताना दिसतोय. शिवसेना 8 ते 12 जागा मिळेल असा आम्ही अंदाज वर्तवलेला होता. निवडणुकीचा निकाल लागला आणि शिंदेच्या शिवसेनेला 10 जागा या ठिकाणी मिळवण्यात यश आलेलं आहे. काँग्रेस 1 ते 3 जागा केवळ मिळवेल असा लोकशाही मराठीनं एक्झिट पोल केलेला होता. लोकशाही मराठी आणि रुद्रनं तर बरोबर 2 जागा मिळालेल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेला 2 ते 5 जागा मिळतील, बरोबर 1 जागा मिळालेली आहे. एनसीपी शरद पवार यांची राष्ट्रवादी सुमार कामगिरी करेल असं आम्ही म्हटलेलं होतं. 2 ते 4 जागा मिळेल असा आमचा अंदाज होता. पण इथं मात्र खातं सुद्धा उघडण्यात यश आलेलं नाहीये. पुढे जाऊया. चंद्रपूरमध्ये आता आपण पोहोचलोय महानगरपालिकेत. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला 22 ते 27 जागा मिळतील असा आम्ही एक्झिट पोल वर्तवलेला होता. असा आमचा एक्झिट पोल होता. बरोबर 27 जागा या ठिकाणी काँग्रेसला मिळालेल्या आहेत. भाजपला 22 ते 27 जागा मिळतील असा आमचा अंदाज होता. 23 जागा मिळताना या ठिकाणी भाजप दिसतंय, तर शिवसेना UBT यांना 3 ते 5 जागा मिळतील असं आमचं म्हणणं होतं. एक्झिट पोल होता. 6 जागा मिळालेल्या आहेत. शिंदेची शिवसेना 1 ते 3 जागा मिळवेल, बरोबर 1 जागा या ठिकाणी मिळवलेली आहे शिंदेच्या शिवसेनेनं. पहा किती परफेक्ट असा आमचा एक्झिट पोल लोकशाही मराठी आणि रुद्रचा. तसंच अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 3 ते 5 आणि 0 ते 1 जागा मिळेल असा आमचा अंदाज होता. जेमतेम 1 जागा मिळवेल शरद पवार यांची राष्ट्रवादी. तर दोन्ही पक्षांना निराशा केलेली आहे. खातं सुद्धा उघडलेलं नाहीये. कोल्हापूरमध्ये आता आपण पाहूया महानगरपालिकेत काय नेमकं घडलं. लोकशाही मराठी आणि रुद्रनं एक्झिट पोलमध्ये काय सांगितलेलं होतं आणि कसं ते खरं ठरलं. काँग्रेसला आम्ही म्हटलेलं होतं 28 ते 32 जागा मिळतील, बरोबर या ठिकाणी 34 जागा मिळाल्या. भाजप 20 ते 25 जागा मिळवेल, 26 जागा भाजप मिळवते. शिवसेना 15 ते 20 जागा मिळवेल असा अंदाज होता. 15 जागा मिळालेल्या शिवसेनेला. एनसीपी अजित पवार यांची 5 ते 10 जागा मिळवेल, बरोबर 4 जागा मिळालेल्या आहेत. शिवसेना UBT म्हणजेच ठाकरेंची शिवसेना 1 ते 2 जागा मिळवेल, परफेक्ट 1 जागा मिळालेली आहे. कोल्हापूरचा महानगरपालिकेचा लोकशाही मराठी आणि रुद्रचा एक्झिट पोल पुन्हा एकदा खरा. पुढं पनवेलमध्ये काय घडलं तर पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला 7 ते 10 जागा मिळतील असा अंदाज होता. 5 जागा बरोबर मिळाल्या. काँग्रेसला 4 ते 8 परफेक्ट 4 जागा मिळाल्या. शिवसेनेला 1 ते 2 जागा मिळतील असा आमचा अंदाज होता. बरोबर 2 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. एनसीपी अजित पवार यांची 0 ते 1 जागा म्हणजे सुमार कामगिरी करेल असं आम्ही म्हटलेलं होतं. असा आमचा अंदाज होता. तर या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं 2 जागा मिळवलेल्या आहेत. इथं आम्हाला अपेक्षा होती, अपेक्षा म्हणण्यापेक्षा आमचा एक्झिट पोल असं सांगत होता की शरद पवार यांची राष्ट्रवादी ही 2 ते 5 जागा मिळवेल. पण मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये. पनवेलचा आमचा एक्झिट पोल सुद्धा खरा ठरताना दिसतोय. पुण्यात आता आपण पोहोचलोय. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप 90 ते 100 जागा मिळवेल असा आमचा अंदाज होता. 119 जागा भाजपला. एनसीपी अजित पवार यांची राष्ट्रवादी 30 ते 40 तर 27 जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेस 10 ते 15 जागा मिळालेल्या आहेत. UBT शिवसेना 2 ते 3 1 जागा या ठिकाणी मिळालेली आहे. तर शरद पवार यांची राष्ट्रवादी 3 ते 5 जागा मिळवेल असा अंदाज होता. असा अंदाज आम्ही वर्तवलेला होता. बरोबर 3 जागा या मिळालेल्या आहेत. शिवसेना 8 ते 12 जागा या ठिकाणी जिंकेल असा आम्ही अंदाज व्यक्त केलेला होता. बरोबर या ठिकाणी मात्र 0 जागा शिवसेना मनसे खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये. पुण्याचा एक्झिट पोल लोकशाही मराठी आणि रुद्रचा पुन्हा एकदा खरा. नागपूर, फडणवीसांचं नागपूर या ठिकाणी लोकशाही मराठी आणि रुद्रनं केलेल्या एक्झिट पोलनुसार
भाजप हे 100च्या समीप जातं हे आम्ही म्हटलेलं होतं. 80 ते 90 भाजप, 102 जागा भाजपला मिळालेल्या आहेत. म्हणजे भाजप आम्ही म्हटलेलंच होतं की इथं वरचढ पक्ष ठरेल, वर्चस्व गाजवेल, तसं वर्चस्व गाजवताना दिसतोय. काँग्रेस 45 ते 50 जागा मिळवेल असा अंदाज आम्ही वर्तवलेला होता. 34 काँग्रेसला मिळाल्या. युबीटी 2 ते 3 जागा मिळवेल असं म्हटलेलं होतं. युबीटीला म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेला 2 जागा मिळालेल्या आहेत. शिवसेनेला, शिंदेच्या शिवसेनेला सुमार कामगिरी करेल, 2 ते 3 जागा मिळवेल असा अंदाज होता. 1 जागा या ठिकाणी मिळतीये, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 1 ते 2 जागा मिळतील असा आम्ही अंदाज वर्तवलेला. तिथं देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बरोबर 1 जागा मिळालेली आहे. पुढे जाऊया. ठाण्यात पोहोचलोय आता आपण. ठाणे महानगरपालिका इथला अंदाज सुद्धा लोकशाही मराठीचा खरा ठरतोय. लोकशाही मराठी आणि रुद्रनं केलेला हा अंदाज आहे. शिवसेनेला 50 ते 55 जागा मिळतील. थोडक्यात काय तर शिवसेना या ठिकाणी मेजर पक्ष असेल जो अव्वल ठरेल आणि त्यानुसार शिवसेना ही वरचढ ठरताना दिसतेय. आमचा एक्झिट पोल पुन्हा एकदा खरा ठरलेला आहे. ठाण्यातही 75 जागा शिंदेच्या शिवसेनेला, भाजप 25 ते 30 जागा मिळवेल असा अंदाज होता आमचा आणि 28 जागा भाजपला मिळाल्या. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 12 ते 15 जागा मिळतील असा आमचा अंदाज होता. 12 जागा बरोबर मिळालेल्या आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 5 ते 8 जागा मिळतील असा आम्ही अंदाज वर्तवलेला होता. निकाल लागला आणि त्यांना 9 जागा मिळाल्या. युबीटीला इथं 8 ते 12 जागा मिळतील असं आम्ही म्हटलेलं होतं, पण इथं मात्र 1 जागा मिळालेली आहे युबीटीला. तर त्यामुळे अर्थात आपण पाहतोय ठाण्यातला आमचा सर्वे परफेक्ट. ठाण्यात शिवसेनेचं वर्चस्व. नाशिकमध्ये 55 ते 65 जागा भाजपला मिळतील. नाशिकमध्ये भाजप मोठा पक्ष ठरेल असा लोकशाही मराठी आणि रुद्रचा अंदाज होता. त्यानुसार 72 जागा या ठिकाणी भाजपला मिळाल्या. शिवसेनेला 32 ते 35 मिळतील असा आम्ही अंदाज वर्तवलेला होता. 26 जागा मिळालेल्या आहेत. युबीटीला 16 ते 20 जागा मिळतील. 15 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 5 ते 6 जागा मिळतील अंदाज होता आमचा. 4 जागा मिळाल्या. काँग्रेसला या ठिकाणी 5 ते 6 जागा मिळतील असा आम्ही अंदाज व्यक्त केलेला होता. 3 जागा मिळाल्या. मनसेला 2 ते 3 जागा मिळतील असा अंदाज होता. 1 जागा मिळालेली आहे. त्यामुळे नाशिकमधला देखील आमचा अंदाज खरा ठरताना दिसतोय. थोडक्यात काय तर एकूणच अन्य वाहिन्यांच्या सर्वेमध्ये आणि इतर संस्थांच्या सर्वेमध्ये लोकशाही मराठीचा सर्वे हा अव्वल ठरताना दिसतोय. लोकशाही मराठीनं जे काही अंदाज व्यक्त केलेले होते विविध महानगरपालिकांमधले, हे सगळे अंदाज खरे ठरलेले आहेत. त्यामुळे विश्वासार्ह बातम्यांचं डेस्टिनेशन म्हणजेच लोकशाही मराठी हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.